अ, आजची ही मीटिंग जी आहे, त्या मीटिंगला बोलवण्याचा ॲक्चुअलमध्ये पहिला अजेंडा हा आहे, की तुमच्यापैकी ज्या काही स्कूल्स आहेत, त्यांना मी गेल्या आठवड्यामध्ये बरेच कॉल केले आणि मे बी माझा नंबर तुमच्यासाठी अननोन असल्यामुळे तुमच्याकडून मला काही रिप्लाय नाही मिळाला. म्हणजे फोन कोणी उचलला पण नाही आणि कॉल बॅक पण नाही केला आणि त्याच्यामुळे मला जी वन टू वन तुमच्याशी मीटिंग घ्यायची होती शाळेची, तर ती मीटिंग काही घेता आली नाही. तर मग त्याच्यामुळे म्हटलं, की ॲटलीस्ट एकदा सगळ्यांशी जनरली बोलूया. सरांच्या थ्रू मीटिंग झाली तर कदाचित मग असा प्रॉब्लेम फ्युचरमध्ये होणार नाही. तर तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे, की मी माझा नंबर टाकते इथे चॅट बॉक्समध्ये. तो नंबर तुम्ही प्लीज सेव्ह करून ठेवा स्वतःकडे. सुलक्षणा नाव आहे माझं. सो सुलक्षणा फ्रॉम यू कॅटapult फाउंडेशन. सध्या मी अकॅडमिक कोऑर्डिनेटर म्हणून आपल्या फाउंडेशन बरोबर काम करते आणि शिवाय फिजिक्स पण शिकवते आणि शाळांशी ज्यावेळी इंटरॅक्शन करायचं असतं, तर मला मराठी बोलता येतं, तर त्याच्यामुळे मग मी तुमच्याशी इंटरॅक्ट करते. कारण प्रेमा मॅम ज्या आहेत त्या ऑलरेडी खूप एंगेज्ड आहेत आणि मराठी स्पीकिंग नाही आहेत त्या. तर त्याच्यामुळे मग हे काम जे आहे ते मी निभवते. तर मला आज तुमच्या सगळ्यांना थोडंसं काही गोष्टींना घेऊन अवेअर करायचंय, जेणेकरून आम्ही जे प्रयत्न करतोय, त्या प्रयत्नांचं फळ तुम्हाला मिळेल. ऑफकोर्स तुम्हाला पण त्याच्यासाठी ते प्रयत्न करावे लागतील, तरच ते काम होऊ शकतं. तर सगळ्यांना मला थोडंसं आधी विचारायचंय, की अगदी बघा जे खरं-खरं असेल, की किती जमलं, किती नाही जमलं, कारण त्या हिशोबानेच आपल्याला पुढची वाटचाल करता येईल. तर मला तुम्हा सर्वांना विचारायचं होतं, की आपलं ज्यावेळेपासून शाळांबरोबर कोलॅबोरेशन झालेलं आहे यू कॅटapult फाउंडेशनचं, तर तुमच्यापैकी किती शाळा ज्या आहेत, त्या ॲट मुलांना ज्यांनी 2-3 वेळा तरी आपल्या लाईव्ह क्लासेससाठी कनेक्ट करून दिलंय, अशा किती शाळा आहेत? त्यांनी आपला जरा प्लीज हँड रेज केला तर बरं होईल. अच्छा, ज्योती मॅमनी हँड रेज केलेला आहे. ओके, हां. देऊरमोगरा स्कूल तर जॉइनच होत असतं. मी स्वतः पण फिजिक्स शिकवते त्याच्यामुळे मला स्वतःला पण दिसतं, की कोणकोणत्या शाळा जॉइन झालेल्या आहेत किंवा नाही झालेल्या आहेत. पण तरी पण असं नको व्हायला, की मी ज्यावेळी शिकवत नव्हते त्यापूर्वी जर तुम्ही कनेक्ट केलं असेल आणि मला त्याची इन्फॉर्मेशन नाहीये, असं नको व्हायला म्हणून मी तुमच्या बाजूने पण हा फीडबॅक घेते. ओके. ठीक आहे. ओके. ठीक आहे. ठीक आहे. थँक यू सो मच फॉर युअर फीडबॅक. अच्छा, आता आज अनुदानित शाळा सुद्धा जॉइन झालेल्या आहेत. ओके. ठीक आहे. ग्रेट. मला तुम्हा सर्वांना काही गोष्टींची जी आहे ती माहिती नव्याने अजून करून द्यायची आहे. पण त्याआधी मला जाणून घ्यायचंय, की जसं की आता मला दिसतात आहेत एक 1-2 जणांना फक्त विचारेल. मी सगळ्यांना विचारेल आता आपल्याकडे तेवढा वेळ पण नाहीये, बरेच जण आहेत तर. तर 1 सेकंड. फक्त आश्रमशाला नावाने जॉइन केलंय एक सरांनी. सर, सरांचा कॅमेरा पण ऑन आहे. थांबा सर, मी तुम्हाला हां, सर. सर, तुमचे आवाज येत सर, मी तुम्हाला म्यूट केलंय. काहीतरी बहुतेक ना कनेक्टिव्हिटीचा इश्यू आहे किंवा मोबाईलचा काहीतरी इश्यू असेल. तुमचा आवाज हा ना बोला मॅडम ऐकतो. थोडासा हां, सर, एकदा मीटिंग सोडून परत एकदा जॉइन करता मग आवाज व्यवस्थित येईल कदाचित. हं. अच्छा, तोपर्यंत मग मी किशोर पाटील सरांशी बोलते. सर, प्लीज थोडंसं अनम्यूट करून मला काही 1-2च क्वेशन्स विचारायचे आहेत. त्याची माहिती मला द्या तुमच्याकडून. यू कॅटapult हा फाउंडेशनच्या द्वारे तुम्हाला आतापर्यंत काय कल्पना आहे, की काय आहे आपलं फाउंडेशन काय काम करतंय? मॅडम माध्यमिकसाठी आमच्याकडे लेक्चर चालू केले होते आम्ही. हं.
हा, विद्यार्थी बघत होते, पण विषय असा आहे मॅम, आमच्याकडे लॅपटॉप म्हणा किंवा प्रोजेक्टरची सोय नसल्यामुळे आम्ही मोबाईलला दाखवत होतो, हम्म. हा विषय. अच्छा, त्याच्यामुळे ओके. हा, ओके. किशोर सर, तुम्ही कोणत्या स्कूलमधून आहात? पाटलीपाडा मॅम, नंदुरबार. अच्छा. हा, आज आपल्याकडे सगळे नंदुरबारचेच जॉईन झालेले आहेत. तर ऍक्च्युली ना, बघा, काही गोष्टींची ना माहिती तुम्हाला कदाचित असेल, पण काही जणांना नसेल, म्हणून मी नव्याने आज काही गोष्टी तुम्हाला परत एकदा सांगून देणार आहे. जास्त वेळ नाही घेणार तुमचा. मी ट्राय करेल की आपलं जे बोलणं आहे ते व्यवस्थित पण व्हावं आणि वेळेमध्ये आटपावं पण. काय आहे ना, की तुम्हाला स्वतःला ह्या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे, कारण तुम्ही ऑन ग्राउंड तिथे काम करताय, की दरवर्षी जवळ-जवळ असं होतं, की टीचर्स जे आहेत ते कमी पडतात कुठल्या ना कुठल्या विषयासाठी. आणि जे टीचर्स आहेत, ते टीचर्स जे काम चालवतात आहेत, तर ते पुरे पडत नाहीत. आणि नवीन शिक्षक भरती होईपर्यंत जवळ-जवळ 6 महिने म्हणजे अर्ध सेमिस्टर जे आहे ते निघून गेलेलं असतं. बरोबर? हे पटतंय तुम्हा सगळ्यांना? ज्यांना पटतंय माझा हात वर करा. मोबाईलचा हात वरती केला तर मधले मला समजेल. हां, ज्यांचा कॅमेरा ऑन करेल आहे ते असंच नॉर्मली पण राईट. तर म्हणून मग आता जसं की नंदुरबारच्या जवळ-जवळ मी 10 शाळांबरोबर इंडिव्हिज्युअल मीटिंग घेतली. जसं की देव मोगरा आहे, खडकी आहे, नावापूर आहे, नावापूरची जी इंग्लिश मीडियम स्कूल आहे. आणखी अशा बऱ्याच 10 शाळांबरोबर जवळ-जवळ मी मीटिंग घेतली 1 to 1. तर आता सेकंड सेमिस्टर चालू झाल्यामुळे तुमच्याकडे स्टाफ झालाय, भरती झालाय. पण जे ह्यापूर्वी मी नाही बोलत, त्यांच्याबरोबर मीटिंग्स घेतल्या, तर सिच्युएशन अशी होती का तुमच्याकडे पण त्यावेळी तशीच असेल, की दिवाळीच्या आधी जवळ-जवळ 2-3 शिक्षक, कमीत कमी बोलते हां, कमीत कमी 2-3 शिक्षकच नाहीयेत आणि ते पण आपल्या मेन विषयासाठी. सायन्स, मॅथ्स, एस-एस-टी, इंग्लिश ह्या मेन सब्जेक्ट्स जे मुलांना किचकट वाटतात, कठीण वाटतात, त्यासाठीच टीचर्स नाहीयेत. त्याच्यामुळे मग आता तिथे आपला रोल आला, की आम्ही फिजिकली गावामध्ये तर येऊन नाही मुलांना शिकवू शकत. पण आता जे हे सायन्सने एवढी डेव्हलपमेंट केलेली आहे, की आपण त्याचा कसा वापर करू शकतो? की चला, ऑफकोर्स बघा, आता हे जे ऑनलाईन फोरम आहे, हे फिजिकल टीचरची जागा नाही घेऊ शकत. बरोबर आहे, एकदम मान्य आहे ती गोष्ट. पण टीचरच नाहीये, तर त्यामुळे कमीत कमी मुलांना 50% तरी शिकवलेलं समजेल. आणि जर सगळं व्यवस्थित झालं, तर 50% पेक्षा जास्त पण मुलांना समजेल शिकवलेलं. तर म्हणून मग फाउंडेशनने क्लासेस चालू केले ऑनलाईन शिकवायला मुलांना फ्री ऑफ चार्ज. की आता सध्या आपले जे क्लासेस आहेत ते 8वी ते 11वी पर्यंत चालू आहेत. पण सगळ्या शाळांमध्ये 11वी 12वी नसल्यामुळे शाळांसाठी फक्त आपण आता 8वी ते 10वीचे क्लासेस ऑफर करतोय. आणि ते सुद्धा दोन्ही माध्यमांसाठी. मराठी मीडियमसाठी सुद्धा आणि इंग्लिश मीडियमसाठी सुद्धा. आणि साठी ते इझी नसतं, पण शोधून आपण मराठी स्पीकिंग टीचर्स आणतो. जेवढं होईल तेवढं मराठीमधून टीचर्स शिकवतील. आणि इथे जे टीचर्स पण आहेत ते वेल क्वालिफाईड शहरामध्ये शिकवणारे टीचर्स आहेत, ज्यांच्याकडे प्रॉपर टीचिंग एक्सपिरियन्स आहे, असे टीचर्स आपण आणतो. पण आता होतं काय, की मला समजतंय, की तुमच्या जागेवरती जर स्वतःला मी ठेवून बघितलं तर जेवढ्या एवढ्या शाळांचं मीटिंग घेऊन सगळ्या प्रिन्सिपलचा फीडबॅक घेतल्यानंतर ना, सगळ्यात पहिली गोष्ट असते ही, की शासनाकडून इकडून तिकडून पण ऑलरेडी खूप सारे उपक्रम असतात. आणि ते उपक्रम राबवण्यामध्ये कधी-कधी काय होतं, कधी-कधी काय असं होतच असेल, की नॉर्मल जो आपला सिलेबस मुलांना शिकवायचा, तो कुठेतरी कॉम्प्रोमाईज होतो. जसं पाहिजे तसं होत नाही तो. ही पहिली एक गोष्ट होती जी मला टोटली मान्य आहे. दुसरी गोष्ट, मग आता हा यू कॅटपुल्टचा पण उपक्रम राबवायचं म्हटल्यावरती तुम्हाला प्रॉपरली इंटरनेटचं कनेक्शन पाहिजे, मोठा स्क्रीन पाहिजे आणि
व्यवस्थित मग ते वेळापत्रक मुलांना सगळी अरेंजमेंट करणं, मला माहितीये की ते सोपं काम नाहीये. एफर्ट्स लागतात त्याला. तर मग मला आज तुम्हा सगळ्यांना तीच थोडंसं हेल्प करायची होती, की बघा आता मेजॉरिटी स्कूल्समध्ये शासनातर्फेच जेवढं मला माहिती मिळालेली आहे, की स्मार्ट टीव्हीज प्रोव्हाईड केले गेलेले आहेत किंवा जे स्मार्ट डिजिटल बोर्ड्स आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत. आणि काही शाळांना अजून देण्याचं काम चालू आहे. आणि इंटरनेटसाठी पण हे BSNL वाल्यांनी ऍप्लिकेशन्स तुमच्याकडून कलेक्ट केलेले आहेत. तर इंटरनेटचं कनेक्शन पण येईल. ह्या 2 गोष्टी तर मिळतातच आहेत. पण मला ही पण माहिती एक गोष्टीची कल्पना आहे, की काही शाळा त्या एवढ्या रिमोट एरियामध्ये तेवढ्या जवळ-जवळ त्या खेडेगावांमध्ये आहेत, की तिथे लाईटचाच इश्यू आहे. तर अशा वेळी मग तिथे इन्व्हर्टर किंवा सोलार पण अजून आलेलं नाहीये. सो आय नो ऑल दीज चॅलेंजेस की काय काय प्रॉब्लेम होतोय. पण तरी सुद्धा ह्या ज्या गोष्टी मी सांगितल्या हा आता अशा प्रॉब्लेम असणाऱ्या शाळा कमी आहेत. मेजॉरिटी शाळांमध्ये खास करून नंदुरबार मधल्या शाळांमध्ये टीव्ही पण आहे, इंटरनेटचं कनेक्शन आता येतंय. सो आजची ही मीटिंग घेण्याचा उद्देश हा आहे, की तुम्हाला एकतर हेल्प करणं आणि तुम्हाला काही गोष्टी ज्या सध्या चालू झाल्यात नव्याने, त्याच्याबद्दल अवेअर करणं. तर सगळ्यात आधी मला तुम्हाला सगळ्यांना हीच विनंती करायची आहे, की सगळ्यात आधी प्लीज तुम्ही सगळ्यांनी माझा नंबर सेव्ह करून घ्या. मी परत एकदा चॅटमध्ये टाकते. ज्या शाळांनी आता जॉईन झालं असेल, लेट जॉईन केलं असेल त्यांच्यासाठी. एक सेकंड. ठीक आहे, मी माझं इथे नाव पण टाकते. तर सर्वात पहिले नंबर सेव्ह करून घ्या. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे जर स्मार्ट टीव्ही आला असेल, इंटरनेटचा पण काही इश्यू नसेल, तर आय नो आता तुमच्याकडे कदाचित सगळ्या जागा पण भरलेल्या असतील. सगळे शिक्षक पण असतील शिकवायला. आधी शिक्षक नव्हते, त्यामुळे आता त्यांच्याच एक्स्ट्रा तासिका लावल्या असतील तुम्ही मागचा सिलेबस कंप्लीट करण्यासाठी. असं असताना सुद्धा मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल, की आठवड्यातून कमीत कमी एका वर्गाला, जसं 8वीचा वर्ग आहे उदाहरणार्थ, 1 किंवा 2 वेळा, फक्त 1-2 वेळा मुलांना लाईव्ह कनेक्ट करवा. जेणेकरून काय होईल, की एक तर तुम्हाला समजेल, की आपली शाळा लाईव्ह कनेक्ट होतेय की नाही व्यवस्थित आणि होतेय तर त्यावेळी टेक्निकल इश्यूज काय काय येतात आहेत. ही पहिली गोष्ट क्लिअर होईल. दुसरी गोष्ट काय होईल, एकदाच टाइम टेबल आणि रुटीन बसलं, की तुम्हाला हे काम जे आहे ते बर्डन नाही वाटणार. आणि मी आता जे तुम्हाला काम जे सांगतेय, ते असं अजिबात माझं म्हणणं नाहीये, की तुम्ही करा. ऑफकोर्स तुम्ही प्रिन्सिपल आहे, आय नो. तुम्हाला 10 कामं असतात, 100 कामं असतात. तर तुम्ही कोणाला तरी डेडिकेटेड पर्सन, ज्याला हे सगळं टेक्निकल गोष्टी माहिती आहेत, त्यांना अपॉइंट करा, की त्यांचं हे रेग्युलर काम असेल. आणि तिसरी गोष्ट मग काय होईल, मुलांना सवय होईल. तुमची जी मुलं आहेत, जी आता जसं आपण म्हणतो, की डबक्यातलं बेडूक, तर तशी बनून न राहता, एकदा का तुमची मुलं ऑनलाईन मध्ये आमच्याशी कनेक्ट झाली, की अभ्यासाच्या व्यतिरिक्त एकतर त्यांना ऑनलाईन शिकायचं कसं ते समजेल आणि दुसरी गोष्ट अभ्यासाच्या व्यतिरिक्त त्यांच्याच पुढच्या करिअरसाठी, जीवनासाठी आणखी ज्या नवीन नवीन गोष्टी एका विद्यार्थ्याला माहिती पाहिजेत, त्या गोष्टींशी तो अवेअर होईल. तर ह्या गोष्टी, ह्या 3 कारणांमुळे मी तुम्हाला आज आग्रह करते, की मुलांना तुमच्याकडे सगळं साधन आलं असेल तर लाईव्ह कनेक्ट करवा. ही माझी तुमच्या सगळ्यांना असं कळकळून विनंती आहे. तर ही एक पहिली महत्वाची गोष्ट होती. आता दुसरी गोष्ट महत्वाची, तुम्ही सगळेजण आपल्या यू कॅटपुलच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन झालेला आहात. तर तुमच्यापैकी तुमच्यापैकी खूप कमी आहेत, पण आहेत आणि त्यांचं मी त्या ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह असल्यामुळे आता जो एक खूप सुंदर उपक्रम आपण राबवायला सुरुवात केली डिसेंबर पासून, त्याचं नाव होतं लोधा स्कॉलरशिप. प्रेमा मॅमच्या कनेक्शन मध्ये एक अशी व्यक्ती आली, त्यांनी सांगितलं की गेल्या वर्षीपासून लोधा फाउंडेशनने लोधा स्कॉलरशिप चालू केली.
लोधाचं नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल, जे लोधा बिल्डर्स आहेत. आता ते लोधावाल्यांकडून आम्हाला बिलकुल काय पैसे वगैरे नाही मिळाले ह्या गोष्टीसाठी, पण कोणती गोष्ट आम्हाला चांगली वाटली जेणेकरून आम्ही हा उपक्रम हाती घेतला, की लोधा स्कॉलरशिपची परीक्षा आहे. लोधा स्कॉलरशिपची ऍप्लिकेशन पण, रजिस्ट्रेशन पण, आवेदन जे करायचं ते पण ऑनलाईनच करायचं होतं. मुलगा कुठे पण बसून मोबाईलवरून परीक्षा पण ऑनलाईन देऊ शकतो. आणि एकदा का मुलांनी ही परीक्षा क्रॅक केली, परीक्षेत तो पास झाला, की त्याचं सगळं जे उच्च शिक्षण आहे 12वी नंतरचं, त्याचा सगळाच्या सगळा खर्च हे लोधा फाउंडेशन वाले उचलणार. तर मग विचार करा, आपल्या शाळेतून एक जरी विद्यार्थी पास आउट झाला त्या परीक्षेमध्ये, तर त्याची तर लाईफच बनली. आणि त्याच्यामुळे मग त्याला बघून बाकीचे जे पेरेंट्स आहेत ते किती मोटिवेट होतील, की सगळं फ्री मध्ये झालं या मुलाचं आणि ते पण एवढं छान. आणि एवढंच नाहीये, ह्यांचं जे कॅम्पस आहे, अशोका युनिव्हर्सिटी आणि आयसर पुण्यामध्ये एक युनिव्हर्सिटी, यांच्या बरोबर यांनी कोलॅबोरेशन केलंय. तर प्रत्येक मे महिन्याच्या सुट्टीत ते 2-3 आठवड्यासाठी वगैरे मुलांना तिकडे कॅम्पसवरती बोलवणार, तिथला कॅम्पसचा एक्सपिरियन्स मुलांना देणार, नवीन नवीन कुठली टेक्नॉलॉजी बनते, काय काय इन्व्हेन्शन आलं त्याच्याबद्दल मुलांना ते अवगत करवणार. तर त्याच्यामुळे इट्स लाईक की आपण आपल्या मुलांना त्या तलावातून काढून समुद्रामध्ये टाकतोय आणि त्यांना पोहायला शिकवतोय. सो आणि मी स्वतः तुमच्या बरोबर माझा पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करते. शहरामधल्या शाळांना शिकवून झाल्यानंतर ज्या वेळेपासून मी यू कॅटapultच्या फाउंडेशनच्या कनेक्शन मध्ये आले आणि घरी बसून मी ऑनलाईन केलं, की आपल्या गावच्या मुलांमध्ये शहरातल्या मुलांपेक्षा जास्त बुद्धी आहे. त्यांना का एकदा कन्सेप्ट समजली, की ते असे प्रश्न विचारतात, ते 10वी-12वीच्या सिलेबस मधले प्रश्न आहेत आणि 8वीचा मुलगा मला तो प्रश्न विचारतोय, मॅम हे असं असं काय आहे, काय आहे हे मॅडम, मला कळलं नाही. तर मग मला त्याला सांगावं लागतं, थोडासा धीर धर, हे तुझ्या पुढच्या सिलेबस मध्ये आहे. सो सांगायचा अर्थ हा आहे, की आपल्याजवळ बुद्धीची काही कमतरता नाहीये. तुमच्या पण शाळांमध्ये कमीत कमी 4-5 मुलं खूप ब्राईट असतील, ज्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला पण कळकळून वाटत असेल, की अरे ह्या मुलाला जर आपण चांगलं मार्गदर्शन केलं, की हा खूप पुढे जाऊ शकेल. तर त्याच्यासाठीच आम्ही आहोत. तर आज मला तुम्हाला 2-4 गोष्टी ह्या क्लिअर करायच्या आहेत, की यू कॅटapult फाउंडेशन म्हणजे फक्त 8वी ते 10वीचा सिलेबस शिकवणारा प्लॅटफॉर्म नाहीये. ते तर आम्ही करतोच आहे, कारण ती आपली जी आहे ती काय म्हणतात, जर रोजची पोळी भाजी आहे त्याची गरज आहे, ते तर करतोच आहे आम्ही. पण त्याच्या व्यतिरिक्त हे लोधा स्कॉलरशिपचं जसं समजलं, तर तुमच्यापैकी काही शाळांना ऑलरेडी माहितीये, आपण मुलांचे फक्त लोधा स्कॉलरशिपचे फॉर्म नाही भरून घेतले, आपण लोधा स्कॉलरशिपच्या परीक्षेचा सिलेबस पण मुलांना ऑनलाईन संध्याकाळी शिकवतोय. सगळा सिलेबस जो पण ते स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी गरजेचा आहे तो. आणि तिसरी गोष्ट तुम्हा सगळ्यांना ही सांगायची आहे, की पुढे जाऊन पण ही लोधा स्कॉलरशिप एक भाग आहे. पुढे जाऊन पण तुमची जी 10वी मुलं पास आउट होतात आहेत, ती मुलं आपल्या बरोबर ऑनलाईन शिकत राहिली, आपल्या कनेक्शन मध्ये राहिली आणि त्यांचे खूप चांगले मार्क्स आले, मुलगा खरंच खूप पात्र आहे, त्याचे मार्क्स चांगले येतात, अशा मुलांना चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन करून देऊन कमीत कमी खर्चात किंवा जमलं तर एकदम 0 खर्चामध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण करायचं. आणि शिक्षण पूर्ण होता होताच कुठून ना कुठून प्लेसमेंट करून देऊन एका उत्तम ठिकाणी त्यांना नोकरी पण लावून द्यायची. तर असा आपला हा लॉंग टर्म प्लॅन आहे. आपण इकडे यू कॅटapult फाउंडेशन मध्ये बसलोयच ह्याच्यासाठी, की जेवढं होईल तेवढं मुलांना कशी आम्ही हेल्प करू, जेणेकरून गावची मुलं सुद्धा कोणत्या गोष्टीपासून वंचित नाही राहणार. पण हे फक्त आमच्यापर्यंत आहे सध्या. हे प्रत्यक्षात तेव्हाच होऊ शकतं ज्यावेळी तुमच्या सारख्या प्रिन्सिपल्सचा आम्हाला, तुमच्या शाळांचा आम्हाला सपोर्ट मिळेल. तर त्याच्यामुळे मग आधीच विचार केला, की ही सगळी इन्फॉर्मेशन परत एकदा नव्याने तुमच्याशी शेअर करावी, कारण मला कल्पना आहे तुमचे तिथे ऑन ग्राउंड वेगवेगळे चॅलेंजेस आहेत आणि
जसं आपण म्हणतो ना, ज्याला जो जिथे असतो त्यालाच तिथली सिच्युएशन समजत असते. सो मी तर इथे बसून फक्त कल्पनाच लावू शकते आणि ती पण कल्पना मला तेव्हा भेटली ज्यावेळी मी जवळ-जवळ 80 मुख्याध्यापकांशी मीटिंग घेतली. तुमचे नंदुरबार रिजन मधले 10 मुख्याध्यापक आणि नागपूर रिजन मधले जवळ-जवळ 80 मुख्याध्यापक. अशा सगळ्या मुख्याध्यापकांची 1 to 1 मीटिंग घेतल्यावरती, बोलल्यावरती मग ह्या पूर्ण चित्राचं जे कल्पना आहे की काय चाललंय नक्की गावाला ते कळलं. आता प्रॉब्लेम सध्या हा बिलकुल नसेल, मला कल्पना आहे की आता सध्याच्या घडीला तुमच्याकडे सगळे शिक्षक आहेत. आय नो दॅट. पण परत पुढच्या वर्षी 1-2 शिक्षक कमी पडणार. हा मला तुमच्याकडून ह्याच्याबद्दल फीडबॅक घ्यायचा आहे की शिक्षकांची कमतरता होणं हा दरवर्षीचा इश्यू असतो काही ना काही थोड्या वेळासाठी, काही महिन्यांसाठी. सत्य आहे का हे? की कधी कधीच होतो की दरवर्षी हा इश्यू होतो की बाबा सायन्सला, मॅथ्सला टीचर्सच नाहीयेत अमुक अमुक वर्गासाठी. असं होतं का दरवर्षी? होत असेल तर जरा हँड रेज करा, म्हणजे मला पण कल्पना येईल. नाहीतर असं नको की मीच वेगळा विचार करते. दरवर्षी हा इश्यू असतो? नसतो दरवर्षी हा विषय? इश्यू नसतो दरवर्षी? दरवर्षी हा विषय इश्यू असतो जवळ-जवळ. काही जणांनी हँड रेज केलाय. बरं, ठीक आहे. तर तेच सांगते सर. तर आधीपासूनच तुम्ही सगळ्या ह्या गोष्टीला प्रिपेअर्ड असाल ना, या वर्षीपासूनच मुलांना फक्त 1-2 तास लाईव्ह जॉईन करून दिले, तर तुम्हाला सगळी गोष्टीची एकदम अनुभव आलेला असेल. त्याच्यामुळे नवीन सत्र आता जूनमध्ये ज्यावेळी सुरू होईल, जरी 1-2 घटकांसाठी एकदम म्हणजे विषयांसाठी जर टीचर नसला, तरी तुमच्याकडे ऑप्शन आहे की चला मुलांचं अजिबात नुकसान न होता पहिल्या दिवसापासून अगदी त्यांना लाईव्ह क्लासेसला कनेक्ट करून द्यायचं. आणि लाईव्ह क्लासेसला काही जर रिझनमुळे पॉसिबल नसेल, तर आपल्या सगळ्याच्या सगळ्या व्हिडिओज युट्यूबवर अपलोडेड आहेत. युट्यूब त्यांना ओपन करून देऊन त्यांना आपण सिक्वेन्समध्ये व्हिडिओ दाखवू शकतो. त्याचे पण मी व्हिडिओज बनवलेत. युट्यूब इंटरनेटचा इश्यू असेल तर डाउनलोड कसा करायचा व्हिडिओ, इंटरनेटचा इश्यू नाहीये तरी पण युट्यूब वरून लाईनीमध्ये भाग 1, भाग 2 कशा व्हिडिओ दाखवायच्या त्याचा पण डेमोचा मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर ही सगळी माहिती जी आहे आमच्याकडून तुम्हाला ग्रुपमध्ये तर मिळतच राहील. फक्त मला जे आहे ते तुमच्याशी 1 to 1 थोडंसं बोलायचं होतं, कारण इंडिव्हिज्युअल मीटिंग होत नव्हती. तर आता उद्यापासून मी जे आहे तुमच्या काही शाळांबरोबर लाईनीमध्ये ज्यांच्याशी मीटिंग झालेल्या नाहीयेत, मी इंडिव्हिज्युअल मीटिंग्स पण चालू करणार आहे. अच्छा, मी आता स्वतःचा जे व्हिडिओ आहे तो छोटा केलाय, कारण काही वेळासाठी प्लीज तुम्ही सगळेजण कॅमेरा एकदा ऑन कराल का? कारण आता बरेच जण आलेत, मगाशी सगळेजण नव्हते. मी परत एकदा एक स्क्रीनशॉट घेईल आणि आता तुमच्यापैकी कॅमेरा ऑन करत करत तुमच्यापैकी मला काही जण विचार करून सांगा की मी आता जे सांगितलं ते करताना आत्ताच्या प्रेझेंट घडीला तुमच्याकडे काय चॅलेंजेस आहेत. राजू सर, वैजाली आश्रम स्कूल, नरोत्तम कुंभार सर, जितेंद्र सर, योगेश सर, प्लीज सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा, म्हणजे मला एक स्क्रीनशॉट घेता येईल आपल्या मीटिंगचा. राजू पाटील सर, सुनील गायकवाड सर, लॉयड गव्हर्नमेंट आश्रम स्कूल, निजामपूर स्कूल. तुम्ही मला दिसत नाहीये, कॅमेरा ऑन करा. अच्छा, ठीक आहे. हा, प्रदीप सर तुम्ही हँड रेज केलाय सर. येस सर, अनम्यूट करून प्लीज बोला. चॅलेंजेस तर बरेचसे आहेत मॅडम. आता राईट नाऊ आत्ताच लाईट नाही येत, 1 तास झाला आणि इंटरनेट कनेक्शन नाही. आम्ही आमच्या मोबाईलला जोडूनच दाखवतो, अगदी मोबाईलवर देखील दाखवतो. पण सध्या स्थितीला 26 जानेवारी जवळ असल्यामुळे दुपारी आमचे 3 वाजेनंतर गाण्यांची प्रॅक्टिस आणि संचलनाची रिहर्सल होत असते. त्याच्यामुळे हा आठवडा मी काल ग्रुपवर देखील टाकलं होतं की 10वीची पूर्व परीक्षा सुरू आहे आणि आता ते सांगायचं राहिलं की 8वी 9वीच्या प्रॅक्टिसेस चालू आहेत मुलांच्या. त्याच्यामुळे हा आठवडा थोडासा जॉईंट होता येणार नाही. पण हा उपक्रम अत्यंत सुंदर आहे, मला मनापासून आवडलेला आहे. आणि शिक्षण ही प्रोसेस मानसिकता आहे. जर आपल्या मनामध्ये
खरंच काही चांगलं करून दाखवायची इच्छा असेल तर हा प्रोजेक्ट अगदी 100% यशस्वी होऊ शकतो. आणि मोटिवेशनचं काम माझं आहेच. मी माझा स्वतःचा मोबाईल देऊन शाळेत तो उपक्रम चालवतोय सद्यस्थितीला मॅडम. सर आपल्याकडे अजून मोठी स्क्रीन आली नाहीये का? आहे ना, मोठी स्क्रीन पण आहे, पण लाईट नसल्यामुळे इन्व्हर्टर नाहीये, लाईट नाहीये आता, लाईटच नाहीये. राईट राईट राईट. सर आता ह्या गोष्टीवरती पण ना आमचं सध्या काम चाललेलं आहे की हे लाईट नसल्यामुळे आणि कसं मुलांना आपण आणू शकतो प्लॅटफॉर्म वरती. तर बरं झालं तुम्ही आता ही गोष्ट काढली. तर मला जी अजून एक गोष्ट महत्वाची शेअर करायची होती ती मी तुम्हा सर्वांना सांगते की तुमच्यापैकी आता बघा खूप साऱ्या गोष्टी सिच्युएशनवर अवलंबून असतात. खूप साऱ्या गोष्टी वेळेनुसार किती जणांना जमल्या नाही जमल्या त्याच्यावर अवलंबून असतात. पण हा आपला उपक्रम जेव्हापासून चालू झालाय तेव्हापासून ह्या सगळ्या चॅलेंजेसला ओव्हरकम करून ह्या सगळ्या विघ्नांवर मात करून ज्या सिलेक्टेड शाळा आपल्या बरोबर लाईव्ह जॉईन होत होत्या, सातत्याने होत होत्या आणि आता सुद्धा जॉईन होतात आहेत, तर त्या शाळांना लॅपटॉप डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी उद्या प्रेमा मॅम जे आहेत तिकडे नंदुरबारला येणार आहेत. तुमच्यापैकी कोणाकोणाला माहिती आहे या गोष्टीबद्दल? अर्थात ज्या शाळांना लॅपटॉप मिळणार आहे त्यांना तर माहितीच असेल, पण ज्यांना त्याच्या व्यतिरिक्त कोणाला माहिती असेल तर प्लीज जरा तुम्ही हँड रेज करा. कल्पना आहे का तुम्हाला ह्या गोष्टीची? प्रेमा मॅम. अच्छा नाहीये कल्पना, काही हरकत नाही. तर माझं सांगायचं बघ आता हे लॅपटॉप त्याला देण्याचं बस फक्त आणि फक्त 2 रिझन. पहिलं रिझन एकदम प्युअर की मुलांच्या हातामध्ये गॅजेट येईल. मुलांच्या हातामध्ये गॅजेट आल्यामुळे त्यांना बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतील ज्या खूप गरजेचे आहेत आताच्या काळामध्ये. खूप साऱ्या मुलांना जसं की मला माहिती पडलं बऱ्याच शाळांमध्ये कम्प्युटर लॅबच नाहीयेत. कम्प्युटर असले तरी ते खराब पडलेले आहेत. कम्प्युटर आहे, लॅब आहे, पण कम्प्युटर टीचर नाहीये. तर ज्या बेसिक गोष्टी आपल्याला बघा तुम्हाला ऍज अ प्रिन्सिपल ते वापराव्याच लागतात. आपलं मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट आहे, एक्सेल आहे, वर्ड डॉक्युमेंट आहे, हे मुलांना येतच नसेल तर पुढे जाऊन तुम्हाला माहिती आहे ह्याच्याशिवाय तर जॉबच नाही मिळणार. तर शहरातल्या मुलांना तर हे सगळं येतं, उलट त्याच्यापेक्षा पण जास्त पुढचं येतं, पण ह्या मुलांना ते येत नाहीये. तर आपला दैनंदिन जो अभ्यास आहे त्याच्या व्यतिरिक्त हे पण तांत्रिक शिक्षण त्यांना इझी व्हावं, पहिलं रिझन लॅपटॉप देण्यासाठी. दुसरं रिझन लाईट जरी नसली तरी लॅपटॉप चार्जिंग करून ठेवला आणि आपल्या मोबाईलचं जरी हॉटस्पॉटचं इंटरनेट दिलं लॅपटॉपला तरी आपलं काम भागेल. तर हे एक दुसरं रिझन आहे लॅपटॉप देण्याचं. आणि तिसरं रिझन अर्थातच की ज्या शाळांमधून सपोर्ट दिसतोय, काम करवलं जातंय, त्या मुलांना आणखी थोडंसं पुश केलं की अजून चांगलं होईल. तर सुरुवात आपण ज्या आहे ह्या थोड्याशा शाळांनी करतोय, पण ही फक्त सुरुवातच आहे. अजून आपलं काम ऑब्व्हियसली ऑब्जेक्टिव्ह आहे की सगळ्या शाळांना कव्हर करून जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. तर सध्या आता जर सरांनी इश्यू सांगितला तर इंटरनेटसाठी मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला कदाचित ह्याची कल्पनाच असेल. बघा ते BSNL कडून इंटरनेट येईपर्यंत तसं पण तुम्ही तुमच्या मोबाईलने काम चालवतातच आहे. तर ना आणि आय टोटली खूप मनापासून तुमचं अप्रिसिएशन करते की तुम्ही तुमचा मोबाईल डेटा वापरताय. तर मोबाईल डेटासाठी बघा 2 गोष्टी आहेत. जर तुमच्या एरियामध्ये जिओचं 5G कव्हरेज असेल तर तुम्हाला कदाचित कल्पना असेल की महिन्याचा जो 349चा जो प्लॅन आहे 5G अनलिमिटेड आहे. त्याच्यामुळे त्याचा कधी कधी थोडा इश्यू येतो पण एवढा जास्त नाही इश्यू येत. तर तिथे तुम्हाला इंटरनेटसाठी जे आहे ते एकदा जो रिचार्ज मारला की इंटरनेटचा इश्यू सॉल्व्ह होईल. दुसरी गोष्ट जिथे जिओचं 5G नाहीये पण हे VI वोडाफोन आयडिया वालं जे चालतं तर त्याच्यामध्ये जे आहे काही काही पॅक असेल की सकाळी 12 वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा तुम्ही वापरू शकता. तर अशा वेळी एखाद्या डेडिकेटेड माणसाला लावून ना सगळ्या व्हिडिओ तो इंटरनेट वापरून डाउनलोड करून घेतल्या आणि मग मुलांना दाखवल्या तर त्याला इंटरनेटची काही एवढी गरज नाहीये.
तर ह्या काही जोपर्यंत आपल्याला पूर्ण सगळी साधनं उपलब्ध नाही होत तोपर्यंत आपल्या बाजूने आपण थोडेसे जुगाड, आपण ज्याला मराठीत म्हणतो ते जुगाड आपल्याला करावे लागतील. बट येस, थोडस एफर्ट आहे. तर ह्याच्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुमच्या शाळेमध्ये जर कम्प्युटर टीचर असेल तर बेस्ट टेक कम्प्युटर टीचर्स हेल्प. आणि नसेल तर असं कोणीतरी असेलच ना की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर तो एक्सपर्ट माणूस आहे, किंवा आपले 10वी-12वीचे जे विद्यार्थी आहेत काय काय ते आपल्यापेक्षा पण टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये थोडे अजून पुढे आहेत. तर अशा मुलांची, अशा टीचर्सची हेल्प घेऊन हे काम एका परफेक्ट माणसाला शोधून वाटून दिलं की मग ते ऑटोमॅटिकली दैनंदिन कामं बाकीची चालतात तसं ते पण चालायला सुरुवात होईल. आणि एकदा मग ते रुटीन बसलं की मग नंतर काही त्रास नाही. सो तुम्हाला सुरुवातीला फक्त एवढाच एफर्ट घ्यायचा आहे की तुम्हाला त्यांना जे आहे ते थोडस काम करून घ्यायचंय, सुरुवातीला त्यांना कामाला लावायचं, शिकवायचंय. नंतर मग ते होत राहील आणि नंतर फक्त जस्ट तुम्हाला लक्ष द्यावं लागेल की व्यवस्थित चाललंय की नाही चाललंय किंवा काही प्रॉब्लेम तर नाहीये म्हणून. अच्छा, आता सरांनी जसं सांगितलं, आणखी कोणाला शेअर करायचंय की सध्याच्या घडीला काय चॅलेंज आहे तुमच्याकडे, किंवा तुम्हाला जे पण फीडबॅक द्यावासा वाटतो. काही जणांना असं पण वाटू शकतं की किती खरंच हा उपक्रम उपयोगी पडेल तुमच्यासाठी. कारण खूप जणांची अशी समज आहे की हे ऑनलाईनने काय एवढा फरक पडेल. आय टोटली अंडरस्टँड की मला पण स्वतःला पण पटते. ऑफलाईन समोर असणं आणि ऑनलाईन असणं जमीन आसमानाचा फरक आहे. पण जिथे ऑफलाईनच कोणी नाहीये, तर उदाहरणार्थ मी नागपूर रिजन मध्ये एका स्कूलशी मीटिंग घेत होती. एक प्रिन्सिपल आहे फक्त शाळेमध्ये पूर्ण माध्यमिकला सांभाळायला. ते सर तिथेच बसतात, तिथेच कामं करतात आणि त्यांच्या बाजूला 8वी 9वी 10वीची मुलं बसवलेली आहेत आणि सगळं त्यांचं चाललेलं आहे. ओनली 1 पर्सन हँडलिंग द होल स्कूल. तर अशा वेळी मग ऍटलिस्ट ऑनलाईन त्यांनी काहीतरी सपोर्ट करेल. सो प्लीज तुमच्या बाजूने पण तुमची मतं मांडा, तुमचा फीडबॅक शेअर करा. कोणाला काही नाही बोलायचंय? अच्छा, मी जे सांगितलेलं कोणाकोणाला पटलंय त्यांनी हात वर करा. ज्यांचे कॅमेराज ऑन आहेत त्यांचे तर हात दिसतात आहेत, ज्यांचे कॅमेरा पण ऑफ आहेत आणि हात पण नाही दिसत आहेत. आता मी कसं समजणार की तुमचं काय मत आहे? सगळ्यांनी प्लीज रिॲक्शन तरी द्या काहीतरी. ठीक आहे, थँक्यू सो मच. तर ओके, थँक्यू ज्यांनी पण रिॲक्शन्स दिलेले, थँक्यू सो मच. एक लास्ट फक्त एकदा रिमाइंडर म्हणून, तुम्ही जर तुमच्या शाळेचं नाव चॅटबॉक्स मध्ये अटेंडन्स साठी, आणि मी ज्या शाळांबरोबर माझी मीटिंग झालेली नाहीये त्या शाळांबरोबर उद्यापासून मीटिंग शेड्यूल करेल. ऑफकोर्स म्हणजे तुमच्या अवेलेबिलिटीनुसारच तुमच्याशीच डिस्कस करून आपण वेळ ठरवू. आणि तर प्लीज माझा कॉल रिसीव्ह करा, आणि किंवा त्यावेळी तुम्ही अवेलेबल असाल तर माझ्या ह्या नंबरवरती कॉल बॅक नक्की करा. तर आता उद्या खूप महत्वाचा दिवस आहे. तर एक सेकंड मी मॅम विचारते की उद्याबद्दल त्यांना काही सांगायचं असेल तुम्हाला तर. एक सेकंड मला फक्त. अच्छा, मॅम बिझी आहेत बहुतेक, तर काय हरकत नाहीये. जी पण काही इन्फॉर्मेशन असेल तर आपल्या न्यू कॅटेगरीच्या ग्रुपमध्ये येईल. माझे सगळ्यांना अजून एक मध्ये आपल्या ह्याच क्लासेस बद्दल आणि शैक्षणिक माहिती बद्दल अजून काहीच नाहीये. तर त्याच्यामुळे प्लीज त्याच्यामध्ये तुम्ही ऍक्टिव्ह राहावा. नाही तर जसं ही लोधा स्कॉलरशिपची इन्फॉर्मेशन बऱ्याच स्कूलनी मिस केली. आपल्याकडे एवढ्या सगळ्या शाळा आहेत पण ऍक्च्युअल मध्ये फक्त सक्सेसफुली ज्यांनी रेजिस्ट्रेशन कंप्लीट केलं आणि आता मुलं परीक्षेला बसतील त्या तेवढ्या फक्त 14 शाळा आहेत. तर ह्याच 14 शाळांनी एफर्ट घेतले, ऍक्टिव्ह राहिले आणि
त्यांची मुलं स्कॉलरशिपच्या परीक्षेत पास आउट होऊ अगर नाही होऊ तो दुसरा प्रश्न आहे, पण एक गावचा मुलगा ऑनलाईन परीक्षा देतोय, तो पण 7वी-8वीचा मुलगा, हीच सगळ्यात मोठी सध्याच्या घडीला आपली अचीवमेंट आहे. सो प्लीज ग्रुप्समध्ये पण ऍक्टिव्ह राहा. बाकी मला तुमच्याशी, हे मला इन जनरल सगळ्यांशी बोलायचं होतं. बाकी मला पर्सनली तुमच्याशी जे पण काही बोलायचं असेल तर डेफिनेटली माझ्याकडे तुमच्या सगळ्यांचे नंबर आहेत. मी 1 to 1 तुमच्याशी इंटरॅक्ट करेन, कॉल करेन. बाकी माझं बोलून झाले. तुम्हाला काही सांगायचं असेल तर प्लीज सांगा, फीडबॅक द्या आणि नंतर मग आपण मीटिंग संपवू शकतो. हा सर प्रदीप सर. मॅडम राजेंद्र सर, नमस्कार. तुमचा आवाज नीट. हा नमस्कार सर. यू कॅटॅपुल्ट मार्फत हा जो प्रोग्राम लावलेला आहे हा अत्यंत प्रभावी आहे. म्हणजे मी थोडासा जेलस देखील होतो बराचदा की आमच्या 40 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा असे उपक्रम का आले नाही. कदाचित आज मी या खुर्चीवर दिसलो नसतो असे प्रोग्राम जर आम्हाला मिळाले असते तर. बेसिकली माझं शिक्षण पुण्याला झालंय आणि पुण्याच्या शिक्षणाचा दर्जा आणि इकडचा अगदी जमीन आसमानचा फरक वाटतो. तरी देखील बहुतांश वेळेला मी माझ्या शाळेसाठी खूप काही निरनिराळे उपक्रम आणि योजना राबवत असतो. पण हा यू कॅटॅपुल्टचा प्रोग्राम अत्यंत खूपच भारी आहे आमच्या शाळांसाठी असं मला आज म्हणावं लागेल. थँक्यू मॅडम. ठीक आहे सर, थँक्यू सो मच. बघा आम्ही तर ट्राय करतोय, पण अल्टिमेटली आम्ही तुम्हाला देतोय, पण ज्या शाळा ते घेऊ शकतील त्यांनाच त्याचा फायदा होईल. तर आमची तर हीच शुभ इच्छा आहे की सगळ्यांना त्याचा फायदा व्हावा. थँक्यू सो मच सर. राजेंद्र सर, तुम्ही काहीतरी म्हणत होता सर, तुम्ही म्यूटवर आहात. माझ्याकडे एक सेकंड. प्रॉब्लेम असतो. हॅलो मॅडम नमस्ते. अच्छा नेटचा प्रॉब्लेम मुळे नंबर लागत नाही सर. व्हॉट्सअपवर तो नंबर लागेल तो मला द्या. नंबर टाकलेला आहे. ओके. हा चालेल चालेल सर. नोट करते. ठीक आहे. आणखी कोणाला काही बोलायचं असेल तर प्लीज सांगा. बघा ऍक्च्युली ना असं एकत्र भेटणं खूप कमीच होतं. त्याच्यामुळे आता आपण समोर पहिल्यांदा भेटतोय. मी तुमच्या सगळ्यांशी फर्स्ट टाइम भेटते. अर्थातच ज्या शाळांची अजून 1 to 1 मीटिंग नाही झाली त्यांच्याशी. सो तुम्हाला जे पण बोलायचं असेल तर बोलून घ्या, जेणेकरून आपल्याला अजून एकमेकांबद्दल समजेल आणि मुलांना आपण त्याची हेल्प करू शकू त्या हिशोबाने. ठीक आहे चालेल, काही हरकत नाही. तुम्हाला आता नसेल पॉसिबल, आपण 1 to 1 ज्यावेळी मीटिंग करू इंडिव्हिज्युअल शाळांबरोबर त्यावेळी नक्की सगळ्या गोष्टींवरती ह्या चर्चा करणार आहोत. सो मी सांगितलेल्या गोष्टींची प्लीज तुमच्याकडून जेवढी होईल तेवढी अंमलबजावणी नक्की करा, हीच माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. थँक्यू. आपण मग आजची मीटिंग संपवू शकतो. चालेल, तुम्ही सगळ्यांनी लिव्ह केले तरी पण चालेल.